आजपर्यंत भूतो न भविष्य असं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं नव्हतं। त्या मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी सुरेश कदम साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं। जवळपास 7 ते 8 हजार लोकांना कमरेचे पट्टे, गळ्याचे पट्टे, व्हीलचेअर अशा वस्तूंचे या ठिकाणी वाटप करण्यात आलं। त्याचबरोबर विविध आजारांवरती त्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी ट्रस्टच्या वतीने त्यांना मदत करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जवळपास आतापर्यंत 200हून अधिक लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि बाकीचे डोळ्याची तपासणी, इतर सर्व आजारांवरची महिलांच्या आजारांच्या चाचणी, या सगळ्या मोठ्या प्रमाणावर सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी गर्दी आहे। आता आपण घड्याळात बघाल 3:30 वाजले। असं कुठेही आरोग्य शिबिर या ठिकाणी आम्ही अनेक वर्ष आयोजित केलं, पण याच्या मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिराला लोकांचा जनप्रतिसाद, त्याशिवाय पक्षाच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी जी भेट दिलेली आहे, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांपासून आमदार प्रकाश सुर्वे, मीनाताई कांबळी, शीतलताई म्हात्रे, आमच्या मनीषाताई आमदार, शीलताई गोरे, किरण पावसकर व सर्वच आमचे इकडचे सगळे उत्तर पश्चिम लोकसभेचे नगरसेवक, आमदार, या सगळ्यांनी या कार्यक्रमाला वेळ देऊन कार्यक्रम अगदी साजेसा असा पूर्ण केलेला आहे। थोड्या वेळात मुख्यमंत्री साहेब येतात, आमचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब येतात, त्यांची आम्ही वाट पाहतो।